पुढची बातमी पाहूया। सोमवारपासून कबूतरखाना संदर्भात जैन समुदायाचं उपोषण पार पडतंय। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली हे उपोषण पार पडतंय। जैन समुदाय आझाद मैदानावरती हे उपोषण करणार आहे। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा सुद्धा काढणार असल्याची माहिती मिळते। उद्यापासून कबूतरखान्यासंदर्भामध्ये जैन समुदायाच्या उपोषणाला सुरुवात होतीये। उद्या सकाळी 8 वाजता कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा काढून मग आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात होईल असं सुद्धा आता बोललं जातं। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, आपण बघितलं असेल तर कबूतरखान्याचा वाद हा खूप विकोपाला गेलेला होता। काही अंशी या वादावरती पडदा सुद्धा पडला होता, मात्र आता पुन्हा एकदा जैन मुनींनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे। उपोषण करणार आहेत ते, काय अधिकची माहिती आहे? सिद्धेश, उद्यापासून जे ते जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली जे ते आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि हे आमरण उपोषण जे ते आझाद मैदान इथून सुरू होऊन कुलाबा जैन मंदिर इथून सुरू होऊन आझाद मैदान या ठिकाणी असा मोर्चा काढून या ठिकाणी उपोषणात बसणार आहे। या सगळ्या संदर्भात समस्त जैन बांधवी या उपोषणाला उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या कबुतरांना जे ते दाणे घालणं ही जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्वांशी जोडली गेलेली आहेत आणि श्रद्धेचा भाग म्हणून ही परंपरा आहे। आणि मुंबई उच्च न्यायालय आदेशानुसार कबूतरखाने बंद झाल्याने कबुतरे दगावले, त्यामुळे कबुतरांचं रक्षण व्हायला हवं आणि मुंबईतील जैन मंदिरांची सुरक्षाही व्हायला हवी, त्यांचं संरक्षण करायला हवं, गोरक्षण झालं पाहिजे। जैन प्रार्थना स्थळे, कबूतरखाने व गोवंशीय यांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र बोर्ड स्थापन करावं आणि अशा त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या लेखी स्वरूपात जे आहेत ते जैन धर्मियांकडून मागितल्या जात आहेत आणि त्यानंतरच हे जैन धर्मियांचं उपोषण आहे ते सोडण्यात येईल। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण जे आहे ते सुरू राहणार आहे, असं जैन मुनी निलेश चंद्र यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। उद्या सकाळी 8 वाजता कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा काढून या आंदोलनाला जे आहे ते उपोषणाला सुरुवात होणार आहे। नक्कीच धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।